परप्रांतात 24 तास संकीर्तन आहे. तुम्ही इस्कॉन मध्ये जा. हरे कृष्णा 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 हरे हरे. काळ्या चालतात कृष्णा कृष्णा हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम हरे राम. सगळे म्हणा राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. काळवाचा राम सीताराम 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 सीताराम. राधे श्याम 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 राधे श्याम. सीताराम 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 सीताराम. कर्तव्य ध्यायते विष्णुं त्रेतायाम यजतो मखैः. द्वापारे परिचर्यायाम कलौ तद्हरि कीर्तनात कलौ केशव कीर्तनम. कलियुगात सत्संग कथा कीर्तन करण्यासाठी तुम्हाला परमेश्वरानं देह नावाची जडणघडण फाउंडेशन बॉडी घर करून दिलेला आहे. पण या घरातल्या भिंतीला तडे जाऊ देऊ नका. घरात प्रतिरोध निर्माण होऊ देऊ नका. घरात काटेरी कुंपण तयार करू नका. घरात विषय नावाच्या पदार्थाचा प्रवेश टाळा. घरात अहंता नावाचा अहंकार आहे त्याला जरा दूर ठेवा. घरात काम नावाच्या कोतवाला प्रतिरोध निर्माण करा. तर घर हे सुखाचं राहतं. नाही तर तुकोबाराय म्हणाले होतं काय. अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद अहंकार तो नासा भेद. जगिनिंद्य ओवळा जगिनिंद्य ओबळा जगिनिंद्य ओबळा जगी या रागात भास्कर महाराज समाधान महाराज आणि रोहिदासजी तिघही ज्ञाते आणि तिघांना 3 राग देतो. एक आसावरी, एक दरबारी कानडा आणि एक आडाना. अरे
नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य हा झाला आसावरी. विश्रकेला दरबारी आणि आडाना गात असताना जणे दे करया दीना हे स्वतः शिकलेले आहेत. म्हणजे IQ बुवा आणि शिक्षण घेतलेले बुवा यात फरक आहे. विद्यापीठ आणि गावठी हे प्रकरण कळतं की नाही. विठ्ठल विठ्ठल क्षमा मला. अहंकार तो नासा भेद. नासा ही एक अमेरिकेची कंपनी सुद्धा आहे, नाही कळलं तुम्हाला. पण ती कंपनी संशोधन करते आणि आपल्या देह नावाच्या गावात नासा नावाची एक संस्था आहे, ऐकताय ना. ती संशोधन करते आणि आपल्या देह नावाच्या गावात एक नासा कंपनी आहे, ती या देह गावाचं वाटोळं करते. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता आंब्याचा कालखंड आहे, मग तो हापूस की रत्नागिरी की ती नावं तुम्ही तुमचे ठेवा. मी कॉमन बोलतो, फक्त आंबा. आंब्याची आढी पिकायला टाकले. पूर्वी गवतात टाकत असत शेतकरी लोक, आता अजूनही काही टाकतात. आणि नवीन आता काही केमिकल पावडर्स वगैरे येऊ पाहतायत पपईला, केळीला, टरबुजांना आणि आंब्यांना. पण जुना रिवाज होता गवतात टाकायचं, उष्णतेने ती पिकायची, प्यायची, पिळायची, धुवायची, स्वच्छ खायची. आणि पूर्वी कोई अशी पिळून धुवून मीठ लावून त्याची कातडी उलटी करून रस करत असायचे. आता मिक्सर नावाच्या प्रकरणानं रस एवढा स्मूथ व्हायला लागला की आतल्या इंद्रियातल्या कार्यरत असलेल्या प्रकरणाला ती काम करायला जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, अस्वच्छपण, इथे हवा मोकळी म्हणून ठीक आहे. नंतर नाही तर एखाद्या हॉलमध्ये जर ब्लास्ट झालं तर प्रॉब्लेम निर्माण होतो. काही बंगल्यांच्या काचेंना तडे गेलेत. हो विठ्ठल विठ्ठल. मला इथे एक आवर तुमच्याकडे कुसुमाग्रज होऊन गेले, तुमच्या नाशिकात सावरकर होऊन गेले, दादासाहेब फाळके होऊन गेले. वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ श्रीमंत निवृत्तीनाथांचा प्रसाद तुम्हाला लाभला. आणि सगळ्या संप्रदायातले लोक, वारकरी परंपरेचे लोक, आनंद परंपरेचे लोक, इंचगिरी परंपरेचे लोक, रामदासी परंपरेचे लोक, दत्त परंपरेचे लोक, गाणपत्य परंपरेचे लोक, संन्यासी परंपरेचे लोक, बैरागी सीतारामपंथी, सगळ्या धर्मातल्या लोकांना चान्स देणारा जगाच्या पाठीवर एकच तीर्थक्षेत्राचा प्रभाग भूगोलात आहे, त्याचं नाव नाशिक जिल्हा. लक्षात धरा तुम्ही. अजून एक वाक्य बोलतो, इंटरेस्टेड आहे तुम्ही, एडिट करून ते सोडा. महाराष्ट्र हे शरीर आहे. महाराष्ट्र हे शरीर आहे. काही जिल्हे पाय आहेत, काही बोट आहेत, काही हात आहेत, काही जांघ आहेत, ऐकताय ना, काही छाती आहे. पण या महाराष्ट्राच्या देह गावाचं नाक काय असेल तर नाशिक. अजून एक वाक्य बोलतो, या नाशिकात
मर्यादा पाळली तर राम होता येतं, या नासिकात लक्षविधी सूचना पाळली तर लक्ष्मण होता येतं, सेवाभाव ठेवला तर भरत होता येतं. ऐकताय ना, ऐकताय ना. हनुमंत दृष्टी समोर आले तर दास्यत्व स्वीकारता येतं, पण शूर्पणखा झाला तर धर्म मानला नाही तर नाक कापताही येतं असं नाशिक आहे, लक्षात धरा. वा वा वा. श्रोते हो, आपलं चाललं देह नावाच्या गावाचं चिंतन. या देह नावाच्या गावात नासा नावाची संस्था शिरली आणि त्यांनी वाटोळ केलं. त्याचं कारण आहे अहंकाराने त्याला चान्स दिला. आपल्या घराचं वाटोळ कधी होतं? आपल्या घराचं दुसऱ्याला प्रवेश करायला मिळाला की वाटोळ होतं. दुसऱ्याला प्रवेशच मिळू न द्यावं याकरता घर प्रतिबंधात्मक कार्यवाहीचं असावं, म्हणजे सद्धर्म आचरणाचं कुंपण त्याला असावं. विठाल विठाल हे कुंपण कंपाऊंड असलं की मग आतल्याला बाहेर उडी मारता येत नाही आणि बाहेरच्या शत्रूला आत येता येत नाही. आता हे जे कंपाऊंड केलंय, आपल्याकडे काही सैन्य येणार आहे का, आक्रमण होणार आहे का, धावणार आहे का, गेटअप येतं, नीट दिसतं, स्वच्छ दिसतं, मंडप आनंदी दिसतो. निदान देह नावाच्या गावाला तत्वज्ञानाचा मंडप, वैराग्याची झालर, ऐकताय ना, त्यागाच्या पताका, ऐकताय ना, आणि शांती सुखाचा पडदा, एवढे काम करायला काय प्रॉब्लेम आहे? मला लक्षात धरा तुम्ही. श्रोते हो, अहंकार नासा भेद हा वाटोळ करतो. आता प्रश्न असा आहे, जीवात आणि देवात भेद आहे का अभेद आहे? आपल्यातल्या आपल्यात तरी बोला. देवात आणि जीवात भेद आहे का अभेद आहे? अभेदच आहे, परंतु आपल्याला भक्तीपुरतं कल्पित द्वैत मानावं लागतं. याला प्रमाण तुमच्या सगळ्यांच्या पाठातलंय. मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती पाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती पाव, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त तू देव ऐसे करी. देवापासून परावृत्त होणारं ज्ञान जर आपल्याला अडचण करत असेल समाधान महाराज, बरं का रोहिदास महाराज, थोडं लक्ष माझ्याकडं वेधून घ्या. पण माझ्या खेरीज कोणी विद्वान ही प्रौढी जर त्याला निर्माण झाली तर नवल अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञानाचे, पण सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकारम बरम दर्पण हे भगवान गीतेतल्या भगवंताच्या वचनाचं ट्रान्सलेशन कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबा ज्ञानेश्वरी भाव प्रकट करताना अतिशय सुंदर लिहितात. सज्जन हो, विद्वानाला, प्रकांड श्रीमंताला, कवी मनाला, गायक वादकाला, प्रसिद्ध लोकांनाच अहंकार नावाचा शत्रू अधिक प्रमाणात त्रास देतो. कधी कधी ज्यांना काही कळत नाही ती भोळी माणसं परवडली. उदाहरणार्थ लाईटला हात लावू नको, करंट बसून तू मरशील हे भय, पण त्यातलं विज्ञान जर शिकला, वाहक धातू आणि अवाहक धातू, मग त्याला अवाहक धातू, फायबर, प्लास्टिकचा हँडक्लोज असल्यास हात लावण्यास हरकत नाही. या अधिक ज्ञानामुळे भय समाप्त होतं आणि श्रद्धा खलास होती. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक क्षेत्रात मनुष्य ज्ञानी असावाच, पण तो ज्ञानी एवढा नसावा की जनसामान्याला त्यांनी अज्ञानी, कफल्लक, वेड, बावळट, मूर्ख, निकामी समजावीत असं नसावं. श्रोत्यांना कधी पण आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे. वा तुम्ही छान ऐकतायत, मस्त ऐकतायत, माळकरी व्हा, भजन करा, कथा कीर्तन करा, सनातन धर्म पाळा, धर्म सोडू नका, आचार्यावरती श्रद्धा ठेवा, संत वचनाचा मागोवा घ्या, गाथा ज्ञानेश्वरी पहा, हरिपाठ काकडा पहा, मनाचे श्लोक पहा, रामकृष्ण हरी म्हणा, सीताराम सीताराम म्हणा, हरे कृष्ण म्हणा, नारायण म्हणा, शिवशिव म्हणा. तुम्हाला ज्या देवतेबद्दल प्रीती असेल ते तुम्ही करा, पण येणाऱ्या नासा नावाची संस्था इथे अहंकार प्रवेश करून देतून देह गावाचं वाटोळ होतं. विठ्ठल विठ्ठल.
कलियुगात धर्माचरण करताना याज्ञवल्क्यांची वचन ऐकावीत. कालाय तस्मै नमः. आणि महाराष्ट्रातल्या संतांनी जो धर्म सांगितलाय ना, असा बेटर, उत्तम, देखना, सॉफ्ट हिंदुत्ववादी धर्म अन्यत्र कुठे नाही. कोणता धर्म सांगितलाय? विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. विष्णुमय जग वैष्णवांचा भेद भ्रम आमंगळ. भेदा भेद भ्रम आमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. भेदा भेद भ्रम अमंगळ. भेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. अक्षित हा दिला पाहिजे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. भेदा भेद भ्रम अमंगळ. अमंगळ प्रकरण आहे म्हणून याच्या फार नादी लागायचं नाही. अमंगलाला मंगल करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नावात आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आणि ते भगवन नाम मुखाने घेतलं रे घेतलं की हळूहळू अहंकार शिथिल होतो, ढिल्ला होतो, सुटल्या जातो, बाजूला पडतो आणि देहगाव स्वच्छ व्हायला लागतं. अहंकार तो नासाभेद. या देहगावात 4 अजून प्रकरण आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. फाल्गुन महिन्यात आपण लाकडावर लाकडं रचतो, गोवऱ्या आणतो गाईच्या शेणाच्या, त्याला आपण पेटवतो आणि त्याची होळी करतो. बरोबर आहे ना? होळी हे प्रॅक्टिकली ठीक आहे, पण आचरण करताना संतांनी सांगितलेली, वेदांनी सांगितलेली होळी अशी आहे. देह चतुष्ट्याची रचोनिया होळी. पापकृत्य आपल्या हातानेच आपण जाळलं पाहिजे आणि ते जाळण्याला एकमेव अँटीबायोटिक औषध कलियुगात ते भगवन नाम संकीर्तन आणि संत चरणाचा आश्रय. मग होतं काय? अहंकार होतो नासाभेद जरी असला तरी जगी निंद्य ओवळा न होता तो सदैव एकरूप परमेश्वराशी होतो. ओवळा म्हणजे वेगळा, निवडून दिसणारा, निवडक. आपण नाही म्हणत का तो मनुष्य या सगळ्यातून निवडून दिसला बर का. ती स्त्री सगळ्या स्त्रीपेक्षा जरा वेगळीच उंच धिप्पाड होती. तो मनुष्य जरा धिप्पाडच वेगळा होता. एखादा विशिष्ट रंग, विशिष्ट कलर, बांधा त्याचा असला की लोक त्याला वेगळा मानतात. तसं अहंकारी मनुष्य समुदायातून दिसत न दिसत कळला तरी त्याचा भाव मात्र चेहऱ्यावरनं कळत असतो. आंतरीचे धावे स्वभावे बाहेरी. एखादा अहंकारी वादक, गायक, बुवा निमंत्रण देणारा आम्हाला मिळला की त्याचा चेहरा मला स्कॅन करता येतो. माझ्या लक्षात येतं की जाता जाता यांना प्रमाणपत्र द्यावं. परमार्थ तुमचा चांगला आहे पण अहंकाराला जरा प्रतिबंध घाला, देव तुमचं चांगलं करेल. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. माझ्या मठाशिवाय दुसरा मठ नाही, माझ्या संस्थेशिवाय दुसरी संस्था नाही, माझ्या गुरुशिवाय दुसरे गुरु चांगले नाहीत, माझ्या खेरीज कीर्तन कोणाला करता येत नाही, माझ्यासारखं संशोधन कोणी केलं नाही. हे अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व आणि अहम ममत्व या 3 प्रकरणामुळं या गावाचं वाटोळ होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 2च पर्याय आहेत. संतांचा संग नाही तर ईश्वराचा साक्षात्कार. एक संत भजन हिंदी आहे, हे 3घही मला मदत करतील. संतन संगत संतन की करले, 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 संगत
संतन की करले जन्म का सार्थक कछु करले जन्म का जन्म का गोड वाजले जन्म का जन्म का सार्थक कछु करले जन्म का सार्थक कछु करले संगत संतन की करले संगत संतन की करले संगत संतन की करले प्रथम भगत संतन रामचरित मानस में चौपाई आहे. प्रथम भगती संतन कर सेवा दुजी रती मम कथा प्रसंगा. सत्संगातच अहंकार शिथिल होतो. मी माझं असतं हा केवळ संत कृपेचा प्रभाग आहे की ज्याच्यामुळे लवचिकता तुमच्या माझ्या जीवनात आली. लक्षात धरा तुम्ही. म्हणून संत संग आणि ईश्वर साक्षात्कार या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा हा असा जर राहिला तर त्यात ना तळे ना आतळे म्हणजे माणूस अडकत नाही. अभंगाचं दुसरं चरण. नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य यासी नातळे तो धन्य इतिहासात घडलेल्या घटनेचे 2-3 मुद्दे तुमच्या समोर मांडतो मी. माझ्या मुलाचं लग्न आहे आणि सगळे पाहुणे आले. पत्रिका छापून झाल्यात. लखोटा पेश केलाय. भगवतीला निमंत्रण दिलंय. कुलदेवतेची पूजा झाली. ब्राह्मण भोजन झालंय. सुवासिनीला बोलवलंय. उद्या माझं लग्न पोराचं सोडून मी अन्यत्र कुठे जाणार नाही. प्रौढी अहंता जर असती तर तानाजी मालुसऱ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहिल्या गेल्या नसता. लक्षात धरा. विरोधापुरता विरोध मांडावा पण तेल तिखट मीठ लावून समाजात कलह होईल असं भांडण अजिबात नसावं. रामेश्वर भट्टांचं तुकोबारायांचं पूर्व काळात भांडणच. पण एकदा का तुकोबारायांचा अधिकार कळल्यानंतर तुकोबाराय म्हणाले, काय करू रामेश्वर भट्टा, माझी मज झाली अनावर वाचा.
मी कुठे बसतो ते राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. आता अहंकार आणि विद्वत्ता हे प्रमाणपत्र बाजूला टाकून रामेश्वराच्या गोष्ट लक्षात आली. तुकोबारांच्या डोक्याला डोकं लावण्यात मजा नाही, आपलं डोकं आता चरणाला लावलेलं बरं. का? अहंकार शिथिल झाला. बादशहानी नामदेवरायांच्या कीर्तनात गाय कापली आणि सत्व परीक्षा घेतली. विना घेतला नामदेवरायांनी आणि कीर्तन संकीर्तन सुरू झालं. देवाला एवढं आळवलं की सावळा विठू परमात्मा आरद्रव भावानं द्रवला, विटेवरनं उडी मारली आणि कीर्तनात जिथे गाय कापली तिथे गुलाबांच्या फुलांच्या पाकळ्या पडल्या आणि त्याचा माज एका क्षणात जिरला. बादशाच्या लक्षात आलं, याला तर खतरनाक काम आहे. संतांचा अधिकार काही वेगळाच आहे. एक राजा आहे आणि एक बांधकाम चालू आहे. दगडाच्या शिला आतून पाडल्या. हैदर नावाचा दगड आला, चीर खडा आला, तळ खडा आला, एक एक दगड काढले, त्याला आकाराला आणलं आणि त्यातून एक अचानक ट्रॅव करून बेडकी बाहेर आली. त्या पाथरवटाने विचारलं, महाराज ही बिडकी खालून जी आली आहे हिला पाणी सीदा अन्नदान तुमचे पालकमंत्री करतात का हो या जिल्ह्यातले? त्यांना मान खाली घालावी लागली. मानावं लागलंय की आपल्यापेक्षा ईश्वराची सत्ता मोठी आहे, आपला अहंकार काही कामाचा अजिबात नाही. मोठी यादी तुम्हाला मांडता येईल. चांगदेव 1400 वर्ष जगलेला, वाघावर बसून गेला, पण ज्ञानोबाऱ्यानं मुक्ताईला पाहिलं की त्याच्या लक्षात आलं की आपलं ज्ञान पांडित्य तपस्वीपण अंगारा राख रुद्राक्षमाळां जटा विभूती कामाची नाही. आता आलिंगन दिलेलं बरं, नमस्कार केला बरा. अहंकारी लोक फार काळ टिकत नाहीत. एक 4-5-6 वर्षाचा काळ असतो त्यांचा. लोक त्यांना रिजेक्ट करतात आणि ते घरी विश्रांतीला जातात. विठ्ठल विठ्ठल राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. टाळ्यावर राधारमण हरी बोल, जय जय 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 राधारमण हरी बोल. नारायण नारायण बोल, नारायण नारायण बोल, विठ्ठल विठ्ठल बोल, विठ्ठल विठ्ठल बोल, राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, जय राधारमण हरी बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल, जय राधारमण हरि बोल. मुलुक पिटके जगद्गुरुद्वाराचार्य आदरणीय श्रद्धेय राजेंद्रदासजी महाराज 24 घंटा तक अखंड संकीर्तन करते हैं. पूर्व कालखंड में निर्मोही आणि अखाड़ा के श्री महंत जी रामाश्रय दास जी संकीर्तन के धर्म प्रचारक थे. महाराष्ट्र में कीर्तन बहुत है लेकिन संकीर्तन की कमतरता है. म्हणजे या भजनाला तात्काळ कंटाळून हात खाली घ्या म्हणायची वेळ या सज्जनांना येत नाही की आता तुमचे हात कंटाळेत खाली घ्या. त्यांना ही आज्ञा लागत नाही. ते त्यांच्या स्वतःच्याच मनाजी पाटलाच्या आज्ञेप्रमाणे खाली हात घेतात.